शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीवर जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत। संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावलं। पुढील काळात कोण अधिकारी गावात आल्यास त्यांना काळेफासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाद दूत पाठवण्याचा निर्णय घेतला होता। कवठेमंकाळ व तासगाव तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत आपापल्या गावातून अक्षरशः पळवून लावलं व कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्या पावली परत फिरावं लागलं। कोणाचं तरी स्वप्न पूर्ण करण्याकरिता सरकार शक्तीपीठचा घाट घालत असेल तर सांगली जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाहीत हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले। शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांचं शेतीचं आणि पर्यावरणाचं फार मोठं नुकसान होणार आहे। सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे। शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचं नुकसान होणार आहे। हे सरकारला अनेक वेळा सांगून देखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाहीत। म्हणून आम्ही या विषयी कोणतीही चर्चा करणार नाही। आमची लढाई आमच्या गावात आणि शेतात राहील। त्याचा पहिला हिसका गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवलाय। पुढेही दाखवू, पण महामार्ग होऊ देणार नाही। आमची शेती वाचवू, त्यासाठी रक्त सांडायची देखील तयारी आमची आहे। म्हणून इथून पुढे कोणी अधिकारी शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलणे करण्यासाठी आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय।